साईराम मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या या तिसऱ्या दिवशी ब्लॉग. मित्रांनो, आता आपण आपल्या नाश्त्याचा हॉल्ट घेतलाय. आपण डायरेक्ट आंघोळ वगैरे फ्रेश होऊन पालखीची पूजा करून लगेच आपण निघालेलो आपण प्रवासाला, कारण आपल्याला लवकरात लवकर हॉल्ट सोडायचा होता. तर आपण आटगावला थांबलोय. आता आपल्या नाश्त्याचा हॉल्ट आहे, तर जाऊया बघूया. आपली पालखी आपण ठेवली एका बाजूने, आता आपण नाश्ता करूया. तर तुम्हाला दाखवतो मी. चला. साईराम. तर मित्रांनो, आपण इथे पालखी ठेवली आहे. साईराम. नॉनस्टॉप 1.5-2 तास चालून आराम. साईराम वहिनी. साईराम. आपला इथे वडापाव हा आपला नेहमीचा हॉल्ट आहे. आपण इकडे थांबतो वडापाव खायला आणि नाश्ता करून निघूया पुढे चाय घेऊन. चला. साईराम. साईराम सेवक. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा टाईम येतात. गणेश भाऊ अँड वहिनी. सो आपण थांबलेलो एक टपरी बघून. आपल्याला नाश्ता करायचा होता, पण आपण तिकडे नाश्ता नाही केला. आपण फक्त चाय प्यालो तिकडे, कारण आपल्या नाश्त्याचा हॉल्ट आपण आलाय आणि आज नाश्त्याला आहे पॅटीस. जय साईनाथ. तर मस्त अशी एक शेड आहे तिकडे आपला नाश्त्याचा हॉल्ट घेतलाय आणि शेफ आहेत आप्पा शेठ. आज आहे नाश्त्याला काय? पास्ता. तर आपले पालखीची खूप काळजी घेणारे अमित भाऊ. साईराम. ओम साईराम बादशाह. साईराम. 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 पास्ताची तयारी चालू आहे इथे. साईराम. पास्ताची तयारी. नाश्ता करूया. पास्ता घेतलाय. सगळे नाश्ता केलाय. सगळे नाश्ता करतात. पास्ता. साईराम. 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 तर मित्रांनो, आपण नाश्ता केलाय आपला. सॉरी, पॅटीस आपल्याला संध्याकाळी नाश्ता आणि आता होता पास्ता. आपण नाश्ता केलाय आणि परत आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 10 किलोमीटरवरती आपला आता दुपारच्या जेवणाचा हॉल्ट आहे. तर भेटूया लवकरच. आणि आता आम्ही चालता चालता राईट साईडला पीर बाबा यांचा दर्गा येतो. तर मी तुम्हाला दाखवतो. तर हा दर्गा आहे मित्रांनो. या दर्ग्यामध्ये जेवढ्या पण मोठ्या मोठ्या पालख्या वगैरे येतात, तर या पीर बाबा दर्ग्यामध्ये नक्कीच थांबतात. पण आपण थांबणार नाही आहे, कारण आपला नाश्ता मागे झाला. आपण तिकडे खूप वेळ आराम पण केला आणि आपण आता निघूया डायरेक्ट दुपारच्या जेवणाच्या हॉल्टवरती भेटूया. तोपर्यंत साईराम. तर साईराम सगळ्यांना. आपण फायनली दुपारच्या हॉल्टला पोहोचलो आणि आपला दुपारचा हॉल्ट आहे. इथे आपण आपली पालखी ठेवली आहे. इथे आपला जेवणाचा कार्यक्रम चाललाय. आपले हे 2 टेम्पो इथे आणि इथे आपले पदयात्री आराम करतायत. सो साईराम. 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 आपले नवीन मित्र. नाव काय? नाव सांग. सागर. तुझं नाव काय? आदित्य. आदी. तर चांगले मित्र भेटले आम्हाला Yes. गावामध्ये, पण पाणीच नाही आंघोळ करायला. आपले मित्र भेटलेत आपल्याला आणि आपल्याला पाण्याची सोय करणार आंघोळीसाठी. काय बोलतो, करणार ना? कुठे पाणी भावा? आम्हाला आंघोळ करायची. 2 घाण दिवस पाणी. झाले आंघोळ नाही केली. मग आता आम्हाला पुढे जायला लागेल ना आंघोळ करायला. पाणी कुठे भेटणार नाही आम्हाला आता. किती घाण पाणी? खोल आहे का ते? किती खोल आहे? आम्हाला पवायला येत नाही. काय करणार मग आम्ही आता आंघोळीसाठी काहीतरी करायला लागेल. चला मग लवकरच आपण जेवूया आणि आराम करूया. तुम्हाला मी दाखवतो. शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. करा फटाफट. काय करा? साईराम. बोला. साईराम. 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 लाईट नाही हॉल्टला. या जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. खतरनाक.
पुढे आराम चाललाय. आराम चाललाय. आराम चाललाय. आराम चालू द्या आराम. तर आपला हॉल्ट आहे आणि या मंदिराचं नाव आहे साईनाथ पदयात्री विश्राम भवन, सिल्वर सिटी कसारा. चला जाऊया काय करतात पदयात्री आपले. सगळे झोपलेत. आपला कॉमेडी ऍक्टर थकलेत आपले पदयात्री. प्रसाद भाई झोपलाय. पब्लिक क्या बोलते पब्लिक. जय साईनाथ. झोपायची तयारी. सचिन दादा बिझी आहे. साईराम झोपला रे बाळा. जेवायचं आपल्याला. राम चालले मालिश. आपले चार्जिंग बोर्ड आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. एवढा मोठा चार्जिंग बोर्ड आहे आणि सगळ्यांचे चार्जिंगला फोन लागले. आणि मंदिर आहे विश्रामगृह. बाबांची मूर्ती आहे. साईराम मंदिराच्या आतमध्येच जेवणाचा कार्यक्रम चालला आहे, कारण बाहेर थोडा लाईटीचा इश्यू आहे, तर सगळे आतमध्येच जेवतील. चला जेवूया आपण आणि जेवल्यानंतर आपण ब्लॉग एंड करूया. साईराम. बाबांची सुंदरशी पालखी. रथाधीश. आपली पालखी आपण नवीन बनवली मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहून गेलं. 11-12 वर्षानंतर आपण पालखी आपली नवीन बनवली. तर साईराम मित्रांनो, आपण आपल्या नाईट शॉटला पोहोचलो आहे. आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि बाहेर जेवायला लाईट नाही. जिथं आपण जेवायला बसलो तिकडे लाईट नाही, म्हणून आपण शूट नाही केलं एवढं. आणि आज दिवसभरात पण जास्त शूट करायला नाही म्हटलं. दुपारच्या जेवणानंतर कोणाच्याच फोनला चार्जिंग नव्हती आणि आम्ही ज्या गावात थांबलेलो त्या गावामध्ये पण लाईट नव्हती. आज शुक्रवार ते लाईट नसते असं बोलतात, तर आज लाईटच नव्हती. तर चार्जिंग केला. मग चार्जिंग केल्यानंतर मी शूट केलं जेवढं भेटलं तेवढं. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर लवकरच भेटूया आपण 4थ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये. साईमय रात्र. तोपर्यंत साईराम.